नमस्कार मित्रांनो, कृषी गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, अजूनपर्यंत कृषी गुरुजी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइबर नसेल केलं तर चॅनलला लगेच सबस्क्राइबर करा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे की ज्यांच्याकडे शेळी पालन आहे त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोकडाचं वजन कमी दिवसात कसं वाढवायचं तर ते आज व्हिडिओमधनं संपूर्ण बघणार आहे आपण, जेणेकरून आपण कमी दिवसात बोकडाचं वजन पण वाढवू शकतो आणि त्यांना कोणताही आजार होणार नाही। तर काय करायचं मित्रांनो की आपल्याला जर बोकडाचं जर वजन वाढवायचं असेल, समजा बोकड ही आता आपलं 2-3 महिन्याचं बोकड झालं, 3 महिन्याचं बोकड झालं, तर तिथनं पुढे आपल्याला काय करायचं, त्याला जे विशिष्ट प्रकारचा जो खुराक आहे तो खुराक ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण त्याचं पुढे जाऊन त्याचं वजन ही वाढणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ते तुम्हाला खुराक सांगतो कोणतं आहे ती। मका आपल्याला पावशेरभर ठेवायची, मका पावशेरभर ठेवायची, पुन्हा गहू पावशेरभर ठेवायच्यात, नंतर आपल्याला ही एक ठेवायचं आहे, हरभरा एक ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे हे धान्य आपल्याला ठेवायचे आहेत। तर ह्या धान्याने काय होतं की मका जर ठेवली तर मकात जे प्रोटीन असतं ती शरीरात, जे बोकड्याचं जे शरीर असतं त्या शरीराला असं फुगवायचं काम करत असतं। मका जर खाल्ली तर आपलं बोकडाची तब्येत ही जास्त होती आणि त्याचं शरीर ही दणकट होतं। आणि आपण जर गहू ठेवलं तर त्यात जर गव्हाचे जे आपले विशिष्ट जे प्रकारचे जे गुणवत्ता त्यात असतात ते जर त्यांनी खाल्लं तर त्यातनं बोकडाला ही ताकद येते। आणि नंतर जर हरभरा जर टाकला आपण तर त्या शरीरात अशी दष्टपुष्ट ताकद येऊन त्याला मित्रांनो वजन ही चांगलं वाढण्याचं काम करत असतं। ही जर 3 पदार्थ जर तुम्ही त्यांना आपल्याला दिसाड किंवा 2 दिसाड किंवा 3 दिसाड जरी घातलं ना, असे 3 पदार्थ, तर मित्रांनो तुम्हाला हमखास सांगतो एक 15 ते 20 दिवसात तुम्हाला लगेच त्याचा फरक जाणवणार आहे आणि बोकडाची ही चरबी ही वाढणार आहे। चरबी वाढली की वजन वाढणार आहे। त्यासाठी आपल्याला हे धान्य आपल्याला टाकणं गरजेचं आहे आणि हे जर व्यवस्थित मित्रांनो ही व्यवस्थित ठेवायचं। जास्त जरी ठेवलं तर मित्रांनो त्याला पुढं परिणाम होतो, कारण जर मका जर जास्त ठेवली तर ते फुगतं, गहू जरी जास्त ठेवलं तरी फुगतं। त्यासाठी आपल्याला त्याचं प्रमाण माहीत असणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे जर तुम्ही जर ठेवलं तर अतिशय उत्तम आणि भारी रिझल्ट तुम्हाला बोकडांचा लगेच मिळणार आहे। त्याचं वजन ही दुप्पट होणार आहे। आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण जर आता बोकड पालन करताना म्हणजे शेळी पालन करताना आपण त्यांना चाऱ्याची सुविधा करणं खूप गरजेचं असतं की सुका चारा, वाला चारा, तर आपल्याला त्यातनं चाऱ्यातनं व्हरायटी बी देणं गरजेचं असतं। आणि नंतर अजून एक सांगतो मित्रांनो की त्याच्यात आपण जी पेंड ठेवतो, बोकडांना पेंड लागते मित्रांनो, थोडीफार पेंड ठेवत असतो आपण। त्या पेंडीत आपल्याला गुळवेलाचे आपल्याला कांडे असतात, त्या गुळव्याच्या कांड्या त्याचे छोटे छोटे करून आपल्याला गुळव्याच्या कांड्या त्यात टाकायच्या, जेणेकरून ते गुळव्याच्या कांड्या खाल्ल्या तर बोकड हे निरोगी राहण्यासाठी बोकडाचे जे आतले जे घटक, जे घाण घटक असतात ते त्यांचे बाहेर पडतील आणि आपलं बोकड ही चांगलं आणि स्वस्थ राहील। आणि गुळपालाचं जर पाला किंवा कांडी जरी टाकली तरी काय अडचण नाही मित्रांनो। ही जर टाकलं तर पाल्याने काय होईल मित्रांनो की तिचं पोट रोजचे रोज असं साफ होईल, म्हणजे त्याला पोटाचा आजार कुठलंच राहणार नाही। तर म्हणजे पचनक्रिया असेल ती पचनक्रियावरच असतं मित्रांनो। पचनक्रिया जर व्यवस्थित झाली बोकडाची आणि पचनक्रिया जर व्यवस्थित झाली आणि नंतर हे जर आपण त्याला धान्य जर ठेवलं तर हे धान्य ठेवल्यानंतर काय होणार आहे मित्रांनो, पचनक्रिया झाली व्यवस्थित आणि धान्य ठेवलं आणि धान्य ठेवल्यानंतर त्याला ती धान्य जे त्याच्या शरीराला ते मानवणार आहे, धान्य मानवलं की तर त्याची तब्येत वाढणार आहे। तर अशा प्रकारे जर मित्रांनो जर तुम्ही जर ह्याला ठेवलं धान्य असं आणि गुळव्याच्या कांड्या जर टाकल्या तर मित्रांनो निश्चितच तुमच्या बोकड असन, शेळी असन, त्याचं वजन हे वाढणार आहे आणि निरोगी राहणार आहे। विशेष म्हणजे निरोगी राहणार आहे, आजारी कधी पडणार नाही। भरपूर पोटाचे आजार असतात, मावा म्हणतात येतात, ती अजून भरपूर असे आजार असतात बोकडांना। हे जर तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने जर मी सांगितलं असं तसं जर केलं तुम्ही तर अगदी अतिशय चांगल्या उत्तम रीतीने तुम्हाला रिझल्ट चांगला मिळणार आहे मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइबर करा। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार मित्रांनो।